दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहवासात नेतृत्वात ज्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि आता जे जिल्ह्यात भाजपचं नेतृत्व करतायत ते राणा जगजितसिंह पाटील आपल्यासोबत आहेत। 2019ला आमदार म्हणून तुळजापूरमध्ये ज्यांनी काम केलं आणि भाजपनं पहिल्याच यादीत पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे। 5 वर्षात दादा काय तुळजापूर बदललं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णा खोऱ्याचं पाणी आणणं आपल्यासाठी गरजेचं होतं। 2001 मध्ये मंत्रिमंडळात झालेला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात पाणी येणं गरजेचं होतं, तर ते आपलं प्राधान्य होतं। महायुती सरकार आल्यानंतर पहिलं काम आपण जे केलं ते त्या पाण्याच्या अनुषंगाने योजनेला सुप्रमा मिळवून घेणं। 11,700 कोटीची सुप्रमा झाली, टेंडर झाले, युद्ध पातळीवरती आता काम चालू आहे। डिसेंबरपर्यंत पाणी रामदऱ्यात आणण्याचं आपलं उद्दिष्ट आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यात खास करून धाराशिव आणि तुळजापूरमध्ये MIDC आणून मोठे उद्योग आणणं, रोजगार निर्मितीवरती आपण भर देतोय। तुळजापूरच्या बाबतीत तामळवाडीला 370 एकरवरती MIDC आता विकसित होतीये, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि खास करून सोलापूरचे उद्योजक जे मीडियम स्केलचे आणि स्मॉल स्केलचे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये यायला तयार आहेत। आमच्या बैठकाही झाल्यात, तर तिथे आमचं एक 12,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे। त्या कामाला साधारण एक 3-4 महिन्यात सुरुवात होईल। कौडगावच्या बाबतीत खुद्द MIDCच आपल्या देशातली पहिली डेडिकेटेड टेक्निकल टेक्सटाईल पार्क करते। त्याची घोषणा उदय सामंत साहेबांनी विधानसभेतच केलेली आहे। आता 24 कोटीचं टेंडर निघालं आहे मूलभूत सुविधांचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये मग उद्योजक इथे आणून तिथेच देखील आपलं मोठं उद्दिष्ट आहे रोजगार निर्मितीचं। तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुळजापूरचा विकास, म्हणजे वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करणं। आता 60 कोटीची कामं जी आहेत, जीर्णोद्धाराची, महाद्वार वगैरे ती कामं जी आहेत त्याची आता सुरुवात झालेली आहे आणि जो आपला मोठा आराखडा आहे त्याला मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी 1 वर्षापूर्वीच दिली आहे। काही स्थानिक लोकांचे वेगवेगळे विषय असल्यामुळे आपण सादरीकरण केलं, त्यांच्या म्हणण्यानुसार थोडे बदल केले, ती प्रक्रिया आता HPCकडे गेलेली आहे। तर आपल्याला वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून तुळजापूरचा विकास करायचा आहे। त्याच्या अनुषंगाने पावलं जी आहेत ती उचलायलाही सुरुवात झालेली आहे। हे 2-3 मुद्दे तसं म्हटलं तर गेम चेंजर राहणार आहेत आपल्या तुळजापूर आणि जिल्ह्याच्या अनुषंगाने। मग रेल्वेचा मुद्दा आहे, आपण काही युनिव्हर्सिटीज करतोय, त्याच्या व्यतिरिक्त काही हॉस्पिटल्सची कामं आपण हाती घेतलेली आहेत। असे बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत आणि निधी विकासाचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुती सरकारच्या काळामध्ये मिळाला। दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याला न्याय कुठल्याच बाबतीमध्ये मिळू शकला नाही। मग ते रेल्वे असेल, आईचं मंदिर असेल किंवा पीक विमा असेल। एकीकडे तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीच्या काळामध्ये निधीची कमतरता जाणवली, मात्र तुमचे राजकीय विरोधक म्हणताय फक्त निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा सपाटा आहे, उद्घाटन करण्याचा आजार झालाय तुम्हाला। त्यांना कुठला आजार झाला हे मी सांगण्यापेक्षा आपणच विचारा। त्यांना वर्क ऑर्डर घेऊन जावा, त्यांच्या वर्क ऑर्डर दाखवा, प्रत्यक्षात कामं जी चालू आहेत, आता रेल्वेचं काम, उद्या रेल्वेच्या कामाकडे त्यांना घेऊन जावा किंवा MIDCचं जे टेंडर निघालं आहे 24 कोटीचं, टेंडरची कॉपी त्यांना दाखवा। आई तुळजाभवानीचं मंदिर 60 कोटीची कामं सुरू झालेली आहेत, त्याची वर्क ऑर्डर दाखवा। म्हणजे सांगण्यासारखे खूप विषय आहेत, परंतु माझी विनंती ही राहील सर्वांनाच की सकारात्मक राजकारणाकडे लोकांनी जरा कल दाखवावा, जे झालं आहे ते मान्य करावं आणि त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी। एखादा आरोप करायचा असेल तर पुराव्यानिशी करावा, काम झाले नाही नुसते उद्घाटनं करतोय ना, मग मला म्हणजे काय ते पुराव्यानिशी दाखवावं की नुसतं उद्घाटन केलं म्हणजे निधी उपलब्ध नाही किंवा वर्क ऑर्डर झाली नाही असं दाखवून द्यावं, मग पुढचं आपल्याला बोलता येईल। मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी असताना आपल्या जिल्ह्यातल्या एकाही मोठ्या प्रकल्पाला योग्य पद्धतीने न्याय मिळालेला नाही आहे आणि या बाबतीमध्ये मी अनेक वेळेस बोललोय की पुराव्यानिशी त्यांनी दाखवावं की हो आम्ही हे काम केलं पुराव्यानिशी, आणि मग पुराव्यानिशी त्याचं उत्तर मी देईन। एकंदरच आताच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, हे सगळ्यात गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही शिष्टमंडळात होतात, जरांगेंची भेट घेतली तुम्ही त्या संदर्भामध्ये, हा मुद्दा विधानसभेला किती परिणामकारक ठरू शकतो? मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळेच सकारात्मक आहे, कोणी त्याच्या बाबतीमध्ये नकारात्मक नाही आहे। मुद्दा इतकाच आहे की जे काही केलं जाईल ते उद्या कोर्टामध्ये, माननीय उच्च न्यायालयात, माननीय सर्वोच्च न्यायालयात टिकायला हवं।
त्यामुळे योग्य पुरावे, योग्य मांडणी होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटियर किंवा इतर पुराव्यांचा अभ्यास, शोध आम्ही देखील केला. 2 वेळेस आपली टीम हैदराबादला जाऊन आली. मी स्वतः 2-3 वेळेस या बाबतीमध्ये शिष्टमंडळ जे आहे त्याच्यातला भाग होतो. आम्ही वकिलांबरोबर, माजी न्यायाधीशांबरोबर देखील याविषयी चर्चा केली. मार्ग योग्य काढणं ही प्रक्रिया आहे, चालू आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यातनं आपल्याला लवकर सकारात्मक काहीतरी उपलब्ध होईल. विधानसभेला जरी तुम्ही नेतृत्व केलं असलं तरी लोकसभेला हा मतदारसंघ तुम्हाला मायनस गेला. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे का आणि कशा पद्धतीनं हे तुम्ही टॅकल कराल आता? लोकसभेचे संदर्भ सगळेच वेगळे होते. फॉल्स नॅरेटिव्ह जो प्रकार आहे तो खूप मोठ्या पद्धतीने पसरवला गेला आणि लोकांनी दुर्दैवाने त्याच्यावरती विश्वास ठेवला. हे वास्तव आहे. कुठे संविधान बदलणार कधीच नव्हतं, परंतु ते पसरवलं गेलं. योग्य मांडणी होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटियर किंवा इतर पुराव्यांचा अभ्यास, शोध आम्ही देखील केला. 2 वेळेस आपली टीम हैदराबादला जाऊन आली. मी स्वतः 2-3 वेळेस या बाबतीमध्ये शिष्टमंडळ जे आहे त्याच्यातला भाग होतो. आम्ही वकिलांबरोबर, माजी न्यायाधीशांबरोबर देखील याविषयी चर्चा केली. मार्ग योग्य काढणं ही प्रक्रिया आहे, चालू आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यातनं आपल्याला लवकर सकारात्मक काहीतरी उपलब्ध होईल. विधानसभेला जरी तुम्ही नेतृत्व केलं असलं तरी लोकसभेला हा मतदारसंघ तुम्हाला मायनस गेला. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे का आणि कशा पद्धतीनं हे तुम्ही टॅकल कराल आता? लोकसभेचे संदर्भ सगळेच वेगळे होते. फॉल्स नॅरेटिव्ह जो प्रकार आहे तो खूप मोठ्या पद्धतीने पसरवला गेला आणि लोकांनी दुर्दैवाने त्याच्यावरती विश्वास ठेवला. हे वास्तव आहे. कुठे संविधान बदलणार कधीच नव्हतं, परंतु ते पसरवलं गेलं. आरक्षणाच्या बाबतीत देखील काही मुद्दे सांगितले गेले जे वास्तव नव्हते आणि इतर काही गोष्टी सांगितल्या गेल्या ज्याच्यावरती विश्वास ठेवला गेला आणि जे घडलं ते तर आपल्या सर्वांच्या समोर आहे. आत्ता विधानसभेच्या अनुषंगाने गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम, गावोगावी केलेलं काम, अगदी कोविडच्या काळात केलेलं काम असेल, कारण ही सर्व कामं जी आहेत ती प्रत्यक्ष लोकांनी अनुभवलेली आहेत. कोण प्रत्यक्ष तिथे उपलब्ध होतं अडचणीच्या काळात, मग पूर असेल, दुष्काळ असेल, कोविडचं मी म्हटल्याप्रमाणे असेल, नेमकं कोण तिथे उभं होतं मदतीला, आपल्या गावातल्या अडचणी सोडवायला कोण येतं, आपल्याला विकास निधी, आपल्या अनुषंगाने जे काही कामं महत्त्वाची वाटतात त्यासाठी निधी नेमकं कोण देतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्याचा विचार कोण करतंय, आपल्या पुढच्या पिढीला इथेच रोजगार उपलब्ध व्हावा, मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, या सर्व गोष्टींचा विचार मतदार निश्चितपणे करेल. आणि आपण लाडकी बहीण योजनेचा मुद्दा मांडला, त्याच्या बाबतीत सुद्धा फॉल्स नॅरेटिव्ह आहे. खोटं सांगितलं जातं की योजना बंद होईल वगैरे. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 46,000 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे आणि भारतीय जनता पार्टीने काही वर्षापूर्वीच मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना योजना अतिशय यशस्वी राबवली आहे. तिथे दर महिन्याला व्यवस्थित पैसे जे आहेत ते मिळतात आणि ती योजना खूप चांगली चालली, त्याचा फायदा समाजाला झाला. म्हणून भारतीय जनता पार्टीने ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात आणली आणि आपल्याकडे देखील आता 7,500 जमा झालेले आहेत नोव्हेंबरपर्यंतचे आणि पुढच्या काळात सुद्धा आपलं सरकार ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू ठेवेल आणि त्याच्यात वृद्धीही करेल रकमेमध्ये. एकंदरच लोकसभा निवडणुकीमध्ये ऐन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आपल्या पत्नी उमेदवार राहिल्या. ही ऐन वेळेला पक्षांतर करून, पक्ष बदलून हे करणं हे चूक वाटतं आता का तो निर्णय काय? कारण बारामतीमध्ये अजित पवारांनी सुद्धा मान्य केलं की सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभा करणं ही चूक होती. आता कसं बघता त्या निर्णयाकडे तुम्ही? महायुतीचे जे नेतेगण आहेत त्यांनी एकत्रित येऊन घेतलेला तो निर्णय आहे आणि महायुतीचा मी कार्यकर्ता असल्यामुळे स्वाभाविकच आहे की नेतृत्वाने जे माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करणं माझी जबाबदारी होती. त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये माझं काही वेगळं मत नाही आहे. माझे नेते मला जे सांगतील ते योग्य समजून मी ताकदीने करणार. आता महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेस जागेवर दावा करताय. तुमचे पारंपरिक विरोधक म्हणजे मागच्या वेळेस ज्यांच्या विरोधात तुम्ही लढला, मधुकर चव्हाण पुन्हा एकदा आखाड्यात उतरण्याची शक्यता इच्छुक आहे. प्रश्न असा आहे, मधुकर चव्हाणांचे सुपुत्र भाजपमध्ये आहेत, त्यांचा फायदा तुम्हाला होईल का किंवा कसं ते तुमचं बॉन्डिंग कसं आहे त्यात? ते मी या बाबतीमध्ये स्पष्टता आणू इच्छितो की सुनील चव्हाण जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, आमचे सहकारी आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने
पुढे काय काय होतं हे आपल्याला सर्वांना बघावं लागणार आहे. जिल्ह्यामधल्या 3 विधानसभेच्या जागा जवळपास महायुतीच्या जाहीर झाल्यात. मात्र पेच आलडाय उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघात काय अडचण आहे? वर्चस्वाच्या लढाईमुळं कुठेतरी स्पीड ब्रेकर लागला? आपल्याला अगदी स्पष्ट या बाबतीत सांगायचं म्हटलं तर नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची या बाबतीत सध्या चर्चा चालू आहे आणि नेतृत्व त्याच्याबद्दल निर्णय घेईल. त्यात काही असं काही फार पेच किंवा असा काही विषय नाही आहे. सर्व एक दिलाने काम करणार आहेत. महायुतीचे सर्व नेते कार्यकर्ते जो कोण उमेदवार ठरेल, ज्या पक्षाच्या ठरेल त्याच्या मागे ताकदीने उभे राहणार आहेत. तर हे होते राणा जगजितसिंह पाटील. तुळजापुरामध्ये गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर मतदारांच्या समोर जाणार असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरं महत्त्वाचं, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक तोडगा निघेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.